बोलायचा विषय आहे राज्यशास्त्राचा अभ्यास नेमका कसा करायचा. राज्यशास्त्र किंवा पंचायत राज म्हणा किंवा त्याला तुम्ही नागरिकशास्त्र म्हणा किंवा काही म्हणत राहा. ठीक आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल ते म्हणा. ठीक आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे. हा, तर मी झूम करतो थोडं तुम्हाला. स्क्रीन दिसते तुम्हाला व्यवस्थित? हा. तर सर्व जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्या सर्वांना माझी रिक्वेस्ट असणार आहे. आपण ऑनलाईन टीईटी सीटीटी क्लास केलेला आहे. पहिली गोष्ट, आपला हा काही कमर्शियल क्लास नाहीये. ठीक आहे, आपला हा अ, खाजगी म्हणा, प्रायव्हेट म्हणा किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये म्हणा, मित्र परिवारामध्ये असलेला आपला हा क्लास आहे. ठीक आहे, या क्लासला फक्त आपले सगळे मित्र परिवारच आहेत. माझ्या सर्व मित्र परिवारांनी सपोर्ट केलं तुमच्यापर्यंत लिंक पोहोचवल्या, त्यांनी स्टेटस ठेवलंय, म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलाय. ठीक आहे, तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिसतो स्क्रीनवर, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा, कोणीही कॉल करू नका. या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला नोट्स देणार आहे मी, नोट्स प्लस ऑनलाईन टेस्ट देणार आहे. आणि 150 मार्काच्या, संपूर्ण 150 मार्काच्या तुम्हाला 5 टेस्ट मी पीडीएफ स्वरूपात देणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असतील तर तुम्हाला पोस्टाचा चार्ज लागेल, पोस्टेज चार्ज मी तुम्हाला देईन. पोस्टेज चार्ज जर दिला तर तुम्हाला प्रिंट स्वरूपात सुद्धा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन, तुमच्या पत्त्यावर पोहोचवेन. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा हा क्लास. ठीक आहे, आपला हरीश लातूरकर अकॅडमीचे ऍप एक रविवार किंवा सोमवारी लॉन्च होत आहे प्ले स्टोअरला. प्ले स्टोअरवरून हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. 2 दिवस लागतील त्याला, डेव्हलप चालू आहे त्याचं अजून. ठीक आहे, तर पहा टीईटी सामान्यशास्त्र विश्लेषण. आता हे काय केलं मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा काय केलं, आता आपल्याला सामाजिकशास्त्र शिकवायचं आहे. मग सामाजिकशास्त्र शिकवत असताना त्या सामाजिकशास्त्राचे नेमके कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सवर पेपर 2ला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सर तुम्ही टीईटी परीक्षा दिली होती का, तर मी पण टीईटी परीक्षा दिली होती, 2013 साली दिली होती. त्यावेळेस माझं बीएड चालू होतं. मी 21 वर्ष वय कम्प्लीट होतं. बीएड करत असताना मी पेपर फर्स्ट व पेपर सेकंड दोन्ही क्वालिफाय झाले होते. ठीक आहे. आणि मग सर तुमचा अनुभव काय, तुम्ही आता मला सामाजिकशास्त्र शिकवणार आहेत, आम्ही सर्वांनी बीए केलेलं आहे, एम ए केलेलं आहे, माझं एम ए इतिहास आहे, माझं एम ए भूगोल आहे, माझं नेट सेट आहे. तर तुमचा अनुभव काय. तर मी 2014 पासून 5वी ते 10वी सोशल सायन्स हाच विषय शिकवतो. माझं बी ए स्पेशल हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. आणि माझं एम ए हिस्ट्री आता चालू आहे, लेटेस्ट चालू आहे, फर्स्ट इयर झालंय. सर तुम्ही एम ए हिस्ट्री करायला इतका वेळ काय केला, हा पण तुमचा प्रश्न असणार आहे, त्याचं पण उत्तर देतो. कारण एम ए हिस्ट्री मुक्त विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठाला गेल्या वर्षी सुरू झालंय, याच्या अगोदर नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, माझा जो ओळ आहे, बेसिकली माझं नेचर आहे ते स्पर्धा परीक्षेकडे होतं. हा, जरी मी बी ए इतिहास किंवा एम ए इतिहास जरी असलो तरी मला मॅथ सायन्स खूप चांगलं जमतं, कारण मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. मी इंजिनिअरिंगला सुद्धा होतो. ठीक आहे, माझं 11वी 12वी लातूर पॅटर्न मध्ये, लातूरच्या टॉपच्या क्लासेसला कॉलेजला झालेलं आहे. 11वी 12वी माझं 10वी पर्यंत शिक्षण सुद्धा टॉपच्या लातूरच्या स्कूलमध्ये झालेलं आहे. तर माझं बेसिक पहिल्यापासून चांगलं आहे. आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्यामुळे माझा ऑटोमॅटिकली ओढा हा मॅथ सायन्सकडे होता. पण माझ्या वडिलांनी मला डीएड करायला लावलं. हा. माझ्या वडिलांनी मला डीएड करायला लावलं का, तर मुलगा डीएड करेल, शिक्षक झाला तर आपल्या जवळ राहील, म्हातारपणी आपल्याला शिष्य होईल. इंजिनियर झाला तर कुठं परदेशी जाईल किंवा मोठ्या शहरात जाईल वगैरे वगैरे. डीएड बीएड झालं. इतिहास माझ्या आवडीचा विषय आहे, लहानपणापासून आवडीचा विषय आहे. हे मागच्या कालच्यात असेल तर मी सांगितलं, आता काही रिपीट करत नाही. आपण जाऊया टॉपिककडे. ठीक आहे, म्हणजे 10 वर्ष झालं मी 5वी ते 10वी इतिहास बोल शिकवतोय. ओके. मग सर आम्हाला सिलेबस काय आहे, तर तुम्हाला पेपर सेकंड साठी सामाजिक शास्त्र विषयासाठी तुम्हाला 6वी ते 12वीचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हा सिलेबस आहे. माझ्यामध्ये अर्थशास्त्र प्रश्न क्वचितच विचारले, जवळपास नाहीतच. अर्थशास्त्र प्रश्न आतापर्यंत विचारलेच नाही, इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारलेच नाही. मग सर प्रश्न विचारले कशाला, तर आपला जो सिलेबस आहे, तर समाजशास्त्राचा सिलेबस देत असताना त्यांनी काही टॉपिक तरी केलेले. पहिला टॉपिक आहे इतिहास राज्यशास्त्र. इतिहास राज्यशास्त्रामध्ये जग आणि भारताचा इतिहास हा पहिला पहिला सेट येतो. तो पहिला सेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, मी तुम्हाला अॅनोटेशन घेतो तुम्हाला. हा जो पहिला सेट आहे, त्या पहिल्या सेटवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ओके. जग आणि भारताचा इतिहास जो आहे त्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले, 16, 13, 15 असे प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. मग पुढे आहे महाराष्ट्राचा इतिहास. आता तुम्ही तुम्ही आता माझा एक क्लास करताय, तसं तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघणार आहे, किंवा तुम्ही इतर कोणतेही क्लास जॉईन करू शकताय, करतील पण काही मुलं. मग ते तुम्हाला सांगितलं नाही नाही महाराष्ट्राचे इतिहास प्रश्न पडतात, मग तुम्ही काय करा, कठारेचं पुस्तक वाचा किंवा तुम्ही 11वीचं महाराष्ट्राचं पुस्तक वाचा. महाराष्ट्र नाही, काही गरज नाही. 5वी ते 10वी मधील जे इतिहास, 6वी ते 10वी पर्यंत जे इतिहासाचे पाठ्यपुस्तक आहेत, त्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचा जो जिथं संदर्भ आलाय महाराष्ट्राच्या राज्याच्या हिशोबाने त्यावर प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे. आणि आपला आजच्या या लाईव्ह क्लासचा
विषय आहे राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करावा, तर नागरिकशास्त्राचा अभ्यास कसा करावा. किती प्रश्न विचारले बघा राज्यशास्त्राला, तर 2021ला 10 प्रश्न विचारले, 2019ला 8 प्रश्न विचारले, 2018 वर्षी 11 प्रश्न विचारले, 2017 साली 10 प्रश्न विचारले, म्हणजे सरासरी 10 ते 11 प्रश्न दरवर्षी विचारले जातात राज्यशास्त्र या विषयामध्ये. ओके. मग सर आम्ही काय करायचं राज्यशास्त्र अभ्यास करताना, आम्ही काय घटना पाठ करायची का, राज्यघटनेची कलम पाठ करायची का, तर राज्यघटनेची कलम विचारतील का, अजिबात नाही. थोडंसं तुम्ही काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं आहे ना त्याचं पहिल्यांदा तुम्ही अनालिसिस करा. त्याचे अनालिसिस केलं की तुम्हाला सगळं लक्षात येईल. हा, प्रिव्हियस इयर पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय करायचंय. मग सर कलम विचारतील का, राज्यघटनेचे कलम विचारतील, हो विचारतील राज्यघटनेचे कलम. मग सर कोणते कलम करायचे, सगळेच करायचे का, सगळेच नाही करायचे. जे कलम तुम्हाला 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकात आले, फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली, 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये आहेत, पाठ क्रमांक दुसरा निवडणूक प्रक्रिया, मग तो ते कलम विचारणार तुम्हाला. किंवा फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती, राष्ट्रपती आपली संसद, हा जो टॉपिक आहे आपली संसद टॉपिक 8वीच्या नागरिकशास्त्रामध्ये आहे. नागरिकशास्त्र दुसरा टॉपिक आपली संसद, त्यामध्ये राष्ट्रपती आहे. तर राष्ट्रपती या पदाची तुम्ही कोणत्या कलमांतर्गत झाली, कलम क्रमांक 52 हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत जे जे राज्यशास्त्र नागरिकशास्त्रामध्ये जे जे येईल त्याच्या संदर्भात ते कलम थोडे माहित असणं आवश्यक आहे. सगळे हा सगळे कलम माहित असणं आवश्यक नाहीये. आणि आता तुम्ही पाठ कराल कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, असं बरेच शिकवतात. म्हणजे मी त्या 2013ला, मी सुद्धा 2013ला टीटीचा क्लास लावला होता आणि फक्त 10 दिवसच टीटीचा क्लास केला 2013चा. आणि ते मध्ये शिकू लागले कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15 अधिकार सगळं 75 शिकू लागले. एमपीसीचं 75 इथे विचारलं जात नाही. इथे एमपीसीचं जग आणि भारताचा इतिहास विचारला जाणार नाही, हे लक्षात घ्या. ही आपली एमपीसीची एक्झाम नाहीये, ही आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आणि हिचा सिलेबस आहे 5वी 7वी ते 12वीचे पाठ्यपुस्तक. हा, मग सर बुक लिस्ट सांगा, सर कोणते पुस्तक सांगू वाचू. तर पहिल्यांदा काम करायचंय, आता मी सोमवारपासून आजचा एक डेमो राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आज मी सांगणार आहे, आणि उद्या मी भूगोलचा अभ्यास कसा करायचा सांगणार आहे, आणि सोमवारपासून मी डायरेक्टली तुम्हाला शिकवायला चालू करणार आहे. मग मी कसं शिकवणार आहे तुम्हाला, तुम्हाला पाठ्यपुस्तका थ्रू शिकवणार आहे, पाठ्यपुस्तक थ्रू. मी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी अशी सर्व पाठ्यपुस्तक मी कव्हर करणार आहे तुमचे. ठीक आहे सगळे. पहिल्यांदा इतिहास घेणार आहे, इतिहास संपला की राज्यशास्त्र, मग भूगोल. हा, जवळपास किती दिवस लागतील सर, एक 20 दिवसात सगळं कव्हर होऊन जाईल. हा, मग हे जी मी पाठ्यपुस्तक सांगतो ना, ज्या काही नोट्स सांगणार आहे ना, त्या नोट्स तुम्ही लिहून घ्या किंवा हायलाईट करून घ्या. तुम्ही सुद्धा तुमचे पाठ्यपुस्तक ऑनलाईन तुम्हाला मिळतात बघा, पाठ्यपुस्तक तुम्हाला वेब पोर्टलवर ऑनलाईन मिळतात. पाठ्यपुस्तक डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये, किंवा त्याची पुस्तकं मिळतात पाठ्यपुस्तक, ते विकत घ्या. ते जरी घेतलं तर तुमचं बरेचसं काम होऊन जाईल. ठीक आहे. मग सर राज्यशास्त्र प्रश्न नेमके कसे विचारले जातात, तर राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, तर 6वी 7वी 8वी चे नागरिकशास्त्र. तर 6वीच्या नागरिकशास्त्र काय आहे, 6वीच्या नागरिकशास्त्र मूलभूत हक्क म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय अशी माहिती दिलेली आहे. 7वीच्या नागरिकशास्त्रामध्ये काय आहे, 8वीच्या नागरिकशास्त्रामध्ये काय आहे, तर 8वीच्या नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला शासन पद्धती दिलेली आहे. पहिला पाठ आहे शासन पद्धतीची ओळख. म्हणजे आपल्या जगामध्ये एकूण शासन पद्धती किती आहेत, हा बऱ्याच शासन पद्धती आहेत. संसदीय शासन पद्धती आहे, अध्यक्षीय शासन पद्धती आहे, कुठे हुकुमशाही शासन पद्धती असते, कुठे साम्यवादी शासन पद्धती असते. ठीक आहे, तर शासन पद्धती दिली. मग त्याच्या शासन पद्धतीच्या अनुषंगानं तुम्हाला जगाच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर का नाही. ओके. शासन पद्धतीच्या अनुषंगानं तुम्हाला जगाच्या इतिहासाला पण टच करणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल चीनमध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे, तर चीनमध्ये एकपक्षीय साम्यवादी शासन पद्धती आहे. ओके. आता हा कुठून रेफरन्स घेतलाय, हा रेफरन्स दिलाय 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पहिल्या टॉपिक मधून. त्याचं काय नाव होतं, त्याचं संसदीय शासन पद्धतीची ओळख. ठीक आहे. तसंच आपण दुसरा टॉपिक बघूया, तर दुसरा टॉपिक आहे आपली संसद. संसदेचे 3 घटक आहेत, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. हा, तर राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा याच्या अनुषंगानं पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन ते इथं एखादा दुसरा प्रश्न विचारतील ना, 100% विचारतील. ओके, 100% विचारतील. असं आहे का 8वीच्या पाठ्यपुस्तकात तेवढं विचारतील. बघा, आपला हे जे सोशल सायन्स 60 मार्काचा आहे, 60 पैकी 40 प्रश्न जे असणार आहेत ते तुम्हाला डायरेक्टली पाठ्यपुस्तकावरच असणार आहे. लिहून घ्या, माझ्याकडून लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर तुम्हाला लिहून देतो. 60 पैकी 40 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पाठ्यपुस्तकावर डायरेक्टली असणार आहेत. एक 10-20 प्रश्न हे तुम्हाला थोडे हार्ड करून विचारले असतील, किंवा जीके स्वरूपात विचारले असतील, किंवा थोडे हाय लेवलचे विचारले असतील 10 ते 20 प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर आपली संसदमध्ये मग राष्ट्रपती काय आहे, त्यांचं कलम काय आहे, राष्ट्रपतीचे कार्य काय आहे, लोकसभा म्हणजे काय, लोकसभेचं कार्यकाळ किती वर्षाचा आहे, लोकसभेमध्ये सदस्याची निवड कशी होते, राज्यसभा व लोकसभा यांच्यामध्ये फरक काय आहे, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह का म्हणतात,
लोकसभेला कनिष्ठ सभागृह का म्हणतात, हा. किंवा मग लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेच्या अध्यक्षांची कार्य काय आहेत, राज्यसभेचे सभापती कोण असतात, हा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात, वगैरे वगैरे. कुठपर्यंत बघायचंय, जितकं आपल्याला 6वी ते 12वीच्या सिलेबसमध्ये आहे तितकंच बघायचंय. लई लक्ष्मीकांत वाचायचं नाही, एम लक्ष्मीकांत वाचायचं नाही, किंवा राज्यशास्त्रासाठी आपल्याला रंजन गोगोई वाचायचं नाहीये. समजते का मी काय म्हणतोय ते? रिप्लाय द्या प्लीज, मी एकटाच बोलतोय बराच वेळ झाला. चॅटबॉक्स मध्ये तर रिप्लाय द्या, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय तरी चालेल तुम्ही. आवाज येतो ना माझा ऐकू व्यवस्थित? हो सर. हा. आता बघा, तर आपल्याला काही राज्यशास्त्राचं रंजन गोगोई वाचायचं नाहीये, आपल्याला पंचायत राजचं कोणतं पुस्तक वाचायचं नाहीये, आपल्याला काय वाचायचंय तर 6वी ते 12वीचे पाठ्यपुस्तक वाचायचे, त्याच्या अनुषंगाने तयारी करायची. ठीक आहे. आता बघा, मग आता मी तुम्हाला दुसरा पाठ सांगितला, मी तिसरा पाठाकडे जाऊया. तिसरा पाठ काय सर? तर तिसरा पाठ आहे, सॉरी, कार्यकारी मंडळ. आपल्या भारतातील कार्यकारी मंडळ कसं आहे, तर आपल्या भारतामध्ये केंद्र शासन आहे आणि राज्य शासन आहे, म्हणजे दुहेरी दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये आहे. मग कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? पंतप्रधान असतो. तसं राज्याच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतो. कॅबिनेटची कशी निवड होते? किचन कॅबिनेट म्हणजे काय? हा, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मी प्रश्न कसे विचारले ते प्रश्न उदाहरण दाखल घेतो मी, माझ्या प्रश्नपत्र काय माझ्यासमोर. मी प्रश्नपत्र ओपन करतो, तुम्हाला प्रश्न सांगतो डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला रेफरन्स लागेल चांगलं. ओके. म्हणजे परत सांगतो, पंचायत राज वाचायचं नाहीये तुम्हाला, किंवा तुम्हाला एमपीएससीचं कोणतेही पुस्तक वाचायचं, तुम्हाला काय वाचायचंय, तुम्हाला 6वी ते 12वीचे पाठ्यपुस्तक वाचायचे. ठीक आहे. आता बघा, प्रश्न विचारला 2021 ला, पेपर सेकंडला विचारला, बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला. हा प्रश्न, बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला. आता याच्यासाठी तुम्ही काही एमपीएससी पुस्तक वाचणार आहे का? नाही वाचणार. 10वीचा राज्यशास्त्र, त्यातला प्रकरण क्रमांक 3, राजकीय पक्ष, त्याच्यामध्ये दिले. तर आपल्या भारतातले प्रादेशिक पक्ष कोणते आहेत, राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, त्याचे संस्थापक कोण आहेत, तर बहुजन समाज कोणी स्थापन केले सांगा बरं. तुम्ही सगळेजण सोशल सायन्स विद्यार्थी आहात. पर्याय देतो तुम्हाला मी: जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, काशीराम, बाळासाहेब ठाकरे. तर चॅट बॉक्स मध्ये सांग, मी चॅट बॉक्स बघतो पण करून. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होऊ द्या हो, म्हणजे एक वन वे कम्युनिकेशन नको. हा. तर अविनाश ठाकरे विचारतात, करंट अफेअर विचारू शकतात का? अजिबात नाही. करंट अफेअर अजिबात विचारणार नाही. हा, करंट अफेअर अजिबात विचारणार नाही. हा, तुमच्या 6वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकातल्या सिलेबसच्या संदर्भात जर काही असेल तर विचारतील. असं नाही विचारलं की आता राष्ट्रपती कोण आहे ते एखाद दुसरा प्रश्न, एखाद त्यासाठी सगळं करंट अफेअर वाचायची गरज नाही. हा, म्हणजे एक एक किंवा 2 करंट प्रश्नासाठी तुम्ही करंट अफेअर वाचत असणार आहे का? परत सांगतोय, आपली ही एमपीएससीची एक्झाम नाहीये, आपली ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे. तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय होऊन तुम्ही कुठे शिकवणार आहे? तुम्ही 6वी ते 8वीला सोशल सायन्स शिकवणार आहे, बरोबर आहे? मग 6वी ते 8वीला सोशल सायन्स शिकवण्यासाठी त्या शिक्षकाला काय नॉलेज असणं आवश्यक आहे, त्या नॉलेजच्या धर्तीवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. परत तुम्ही क्लिअर करून घ्या. मी बघतोय, मी बरेच व्हिडिओ युट्यूबला लाईव्ह, हा व्हिडिओ आपला पण युट्यूबला लाईव्ह असणार आहे बरं का. हा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबला लाईव्ह असेल. लाईव्हला सुद्धा काही प्रश्न विचारत असतील मला बहुतेक चॅट बॉक्समध्ये. मी काही लिंक वगैरे शेअर केली नव्हती. तर पहा, तर तुम्हाला एमपीएससीचे तुम्हाला करंट अफेअर प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला काय विचारणार आहे? तुम्हाला 6वी ते 12वी सोशल सायन्सचे जे तुमचे जे आहेत त्यावरच, फक्त त्या आणि त्यावर तुम्हाला काय केले जातील, प्रश्न विचारले जातील. एकच मिनिट. आता पण लागले तुला सुद्धा काही हरकत नाही. हा, तर तुम्हाला करंट अफेअर प्रश्न विचारतील का? एखादा प्रश्न. मग एखाद्या प्रश्नासाठी तुम्ही अख्खं करंट अफेअर वाचणार का एमपीएससी सारखं? अजिबात नाही. बरं सांगतो, म्हणजे आपली ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, विशेषतः सोशल सायन्स आहे, कशासाठी आहे? तर तुम्ही 6वी ते 8वी मध्ये तुम्ही सोशल सायन्स शिकवण्यासाठी पात्र आहेत का, हे एवढंच तपासणार आहे तुम्हाला ती परीक्षा. ठीक आहे. जास्त काही तपासणार नाहीये, म्हणजे त्या उद्देशानं, त्या अनुषंगानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. लगे एमपीएससीचं पुस्तक बसायचं, एम लक्ष्मीकांत घेऊन बसायचं नाहीये, किंवा रंजन गोगोई घेऊन बसायचं नाहीये पंचायत राजसाठी. ठीक आहे. आता बाकीचे बरेच अकॅडमीवाले आहेत, ऑनलाईन मी क्लास पाहतोय त्यांची, ते सांगतात की तुम्हाला राज्यघटना सांगणार, कलम सांगणार, तुम्हाला पंचायत राज सांगणार, हे करा ते करा. अजिबात करायचं नाही. 6वी ते 12वी पाठ्यपुस्तक त्याच्या अनुषंगाने करायचं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, 2021ला विचारला प्रश्न सांगितला, तर त्याचं उत्तर काशीराम आहे. चॅट बॉक्स मध्ये एकाने उत्तर दिले बघा कोणतरी.
हा काशीराम. मग सर हा प्रश्न कुठून पडलाय? तर हा 10वीच्या जो पाठ आहे राजकीय पक्ष तिसरा पाठ, या पाठातून पडलेला प्रश्न आहे. हा सोपा प्रश्न आहे. अजून एक प्रश्न बरोबर वाचून दाखवतो इकडे बघत जा. तिसरा प्रश्न त्यांनी विचारलाय, संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात हे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. बघा मी परत तुम्हाला सांगतोय, कोणकोणतं पाळले जात नाही. तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या देश, फिजी, एस्टोनिया या देशामध्ये लोकशाहीचे कोणते तत्व पूर्णतः पाळले जात नाही असं विचारलंय. ओके. आता बघा, माझा हा प्रश्न तुम्ही कसं उत्तर तुम्हाला पर्याय देतो. पहिला पर्याय आहे निपक्षपाती निवडणुका. दुसरा आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य. तिसरा आहे धर्मनिरपेक्षता. चौथा आहे लोकप्रतिनिधींना निर्णयाचा अधिकार. ठीक आहे. आता बघा, जे UAE हा जो देश आहे, हा जो संयुक्त अमिराती हा देश आहे, या देशामध्ये महिलांना महिलांना काय आहे, महिलांना मताचं म्हणजे मत मत नाहीये, किंवा जे म्हणजे त्यांच्या मताला समान मूल्य नाहीये. बघा, UAE हा जो देश आहे किंवा फिजी हा देश आहे, या देशामध्ये महिला असतील किंवा जे वांशिक ज्यांचा वंश वेगळा असेल किंवा ज्यांच्याकडे संपत्ती नसेल, हा तर या देशामध्ये लिंग, वंश, संपत्ती यावरून मताच्या मूल्यामध्ये भेद केलेला आहे. हा ठीक आहे. त्यामुळे काय तर उत्तर काय असणार आहे? तुझं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हा, पर्याय क्रमांक 2 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य. हे तत्व UAE यामध्ये पाळले जात नाही. आता सर सांगा, हा प्रश्न कुठून आलाय? हा प्रश्न 11वी 12वी मधून आलाय बेटांनो. 11वी 12वी हे तुम्हाला कोणतं MPSC UPSCच्या पुस्तकात पण नाही मिळणार. ठीक आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक मात्र फोकस करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. अजून एक प्रश्न 2021च्या परीक्षेचा प्रश्न वाचून दाखवतो. राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते. ओके. हा, 2021ला पडलेला प्रश्न आहे. चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या तुम्हाला येत असेल तर. राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश नियंत्रणाखाली चालते. सोपा प्रश्न आहे. कुणाच्या नियंत्रणाखाली चालते? सभापतीच्या. सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. बरोबर का नाही? हा प्रश्न कुठे पडलाय सर? हा प्रश्न पडला 8वीच्या नागरिक शास्त्रामधून. येते लक्षात मी काय म्हणतोय ते? चॅटबॉक्स मध्ये तर कमीत कमी रिप्लाय देत सर, असं जरी नाही बोललात तरी. ओके. चॅटबॉक्स मध्ये येस सर, हो सर, नाही सर असं तरी सांगत चला. ठीक आहे. हा, आता बघा अजून एक प्रश्न घेऊया. ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारलाय बघा, आपला देश प्रजासत्ताक आहे कारण. 2021चा जो पेपर आहे ना, तोच पेपर मी तुम्हाला वाचून दाखवतोय. ठीक आहे. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण. पहिला पर्याय, पहिला पर्याय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. ओके. म्हणून आपला देश प्रजासत्ताक आहे का? हो किंवा नाही एवढं तुला चॅटबॉक्स मध्ये टाका बघतो तुम्ही. येस ऑर नो. पर्याय मी परत वाचून दाखवतो. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण पहिला पर्याय सर्वांनी सर्वांनी जे 8 जण आहेत या झूम मीटिंगला, 8च्या 8 जणांनी रिप्लाय द्यायचा, हो किंवा नाही. ओके. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडले जातात. उत्तर करेक्ट आहे. हो आहे. प्रजासत्ताक आहे, पहिलाच पर्याय उत्तर आहे का? तर आपला देश हा काय प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय? जनतेचं राज्य आहे. आपल्या देशामध्ये जनता सार्वभौम आहे. आणि जनता सार्वभौम का आहे? कारण आपल्या देशामध्ये राष्ट्रपती यांना अप्रत्यक्षरित्या जनता निवडते, पंतप्रधान यांना प्रत्यक्षरित्या जनता निवडते लोकसभेच्या मतदानातून, आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना अप्रत्यक्ष जनता निवडत असते. जर त्यांनी कोणता चुकीचा कारभार केला तर जनता त्याला काय करते? त्याला पदावर खरी खेचू शकते. ठीक आहे. हा कुठून प्रश्न आहे सर? हा पण प्रश्न आहे 8वीचं जे पाठ्यपुस्तक आहे ना, 8वीचं पाठ्यपुस्तक नागरिक शास्त्राचा पाठ क्रमांक 1 मधला हा प्रश्न आहे. त्याच्यावर येतं हा. ओके. बघा, मी काही लांब जातोय का? मी तुम्हाला सगळे पाठ्यपुस्तकावर सांगतोय सगळे प्रश्न. ठीक आहे. ठीक आहे. आता पहिले अजून एक प्रश्न आहे बघा. आता अजून एक प्रश्न मला वाचून दाखवतो. हा, TET 2021ला विचारलेला प्रश्न आहे. ओके. हा, आता हा, तर कलमावर प्रश्न कलम विचारले. कलम. ओके. काय विचारले सर? कलम विचारले. हा, मी थोडा आता स्क्रीन शेअर स्टॉप करतो, माझं चेहरा दाखवतो डायरेक्टली. ओके. सर कलम कलम विचारले. ओके. कलम काय विचारले? तुम्ही म्हणता सर कलम विचारतात का? तर 100% एक कलम विचारतील तुम्हाला. कोणत्याही राज्यघटनेचं एखादं कलम तुम्हाला 100% विचारतील, म्हणजे विचारतील. मग सर कोणते कलम विचारले? तो 2021ला विचारलेले कलम आपण बघूया. काय प्रश्न आहे? लक्ष देऊन ऐका. ओके. प्रश्न आहे, भारतीय संविधानातील
अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे. प्रश्न मी रिपीट करतोय. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे. पर्याय मी तुम्हाला सांगतोय. पहिला पर्याय आहे शाश्वत मूल्ये, दुसरा पर्याय आहे नागरी सेवा, तिसरा पर्याय आहे परराष्ट्र धोरण, चौथा पर्याय आहे घटक राज्य प्रशासन. ओके. आता हा प्रश्न कुठून आलाय? तर हा प्रश्न आलेला आहे 9वीच्या राज्यशास्त्रामधून. हा प्रश्न कुठून आलाय? 9वीच्या राज्यशास्त्रामधून. 9वीचं राज्यशास्त्र पाठ क्रमांक 6 शेवटचा पाठ, त्यातला हा प्रश्न आहे. त्यात कलम पण आहे 9वीच्या पाठ्यपुस्तकात. ठीक आहे. तर काय कलम क्रमांक अनुच्छेद 51 नुसार काय आहे? अनुच्छेद 51 नुसार आपली राज्यघटना सांगते, काय सांगते की परराष्ट्र धोरण, भारताचं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे? भारताचं परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी पूरक असलं पाहिजे. 9वीचं तुम्ही नागरिकशास्त्र वाचा. 9वीच्या नागरिकशास्त्रामध्ये पहिला पाठ कोणता आहे? तर पहिला पाठ आहे 9वीच्या नागरिकशास्त्रामध्ये पहिला पाठ आहे भारताचे परराष्ट्र, सॉरी पाठाचं नाव विसरतोय मी. दुसरा पाठ आहे परराष्ट्र धोरण, तिसरा पाठ आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षा, चौथा पाठ आहे 9वीच्या नागरिक राज्यशास्त्रामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना, आणि शेवटी 6वा पाठ आहे आंतरराष्ट्रीय समस्या. ठीक आहे. ह्या 9वीच्या नागरिकशास्त्रामध्ये हे 9वीचं जे राज्यशास्त्र आहे त्यामध्ये डायरेक्ट हे कलम पण आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, मला कोणते कलम पाठ करायचे? जेवढे कलम तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकात असतील तेवढेच कलम तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. अजून एक प्रश्न आपण घेऊया. अजून एक प्रश्न, चला अजून एक प्रश्न घेऊया. टीईटी 2021 ला पेपर सेकंडला विचारला अजून एक प्रश्न. प्रश्न आहे महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषद आहेत. त्यावर आन्सर चॅटबॉक्स मध्ये, चॅटबॉक्स ओपन केलाय मी. महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती सांगा? अगोदर 35 जिल्हे होते. पालघर हा जिल्हा निर्माण झाला. पालघर हा जिल्हा जिल्हा निर्माण झाल्यानंतर एकूण जिल्हे 36 झाले. मग 36 जिल्हे आहेत, मग जिल्हा परिषद किती आहेत? जिल्हे 36 आहेत ठाकरे सर. जिल्हा परिषद किती आहेत सांगा. आता हा प्रश्न कुठून विचारलाय? हा प्रश्न विचारलाय सातवीच्या नागरिकशास्त्रामधून प्रश्न आहे. सातवी सॉरी सहावी 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 सहावीच्या नागरिकशास्त्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे बघा. सहावीच्या नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, कटक मंडळे, नगर परिषद हे सगळे 6वीला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यातून प्रश्न विचारलाय. 36 जिल्हे आहेत बाबा, 36 जिल्हे आहेत ठाकरे सर, पण जिल्हा परिषदा किती आहेत? तर 34 जिल्हा परिषद आहेत. हा. मग कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाहीत सर? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाहीत. आणि हाच प्रश्न तुम्हाला विचारलाय. कुठून विचारलाय? 6वीच्या नागरिकशास्त्रामधून विचारलाय. ठीक आहे. अजून आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण सगळे 2021 सगळेच आपण प्रश्न कव्हर करूया आजच्या दिवसाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. आणि मी काय करणार आहे, मी जेव्हा सोशल सायन्सचा तास घेणार आहे ना, मी डायरेक्ट पाठ्यपुस्तक तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे स्क्रीन पाठ्यपुस्तक स्क्रीन शेअर करणार आहे. आणि त्यातले प्रत्येक ओळ सांगणार आहे या ओळीला प्रश्न पडेल, हे महत्वाचं आहे, असं पण प्रत्येक ओळीला मी सांगणार आहे. किती वेळ लागेल सर? एक टॉपिक माझा 10 ते 20 मिनिटात संपेल. मला काही तुम्हाला इतिहास भूगोल शिकवायचं नाहीये. तुम्हाला इतिहास भूगोल माझ्यापेक्षा चांगलं येतं. ठीक आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी BA MA केलेलं आहे. तुमचं सर्वांचं BA MA झालंय, याचा अर्थ तुम्हाला इतिहास भूगोल जमतं. तुम्हाला काय द्यायचंय, तुम्ही काय देणार आहे? तर तुम्हाला मी गेस देणार आहे. असा गेस देणार आहे जे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडतील. कळतंय का? तर माझा तुम्हाला गेस असणार. गेस मी कसा देणार आहे? तर 6वी ते 12वीचे सगळे पाठ्यपुस्तकातून मी देणार आहे. मग समजा मी आला तो घटक आला, मग त्यावर कोणत्या अनुषंगाने प्रश्न विचारतील ते प्रश्न सुद्धा मी सांगणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या नोट्स तुम्हाला जे आहेत त्या नोट्स तुम्हाला 15 ऑक्टोबर पर्यंत, 15 ऑक्टोबर किंवा 20 ऑक्टोबर पर्यंत मिळतील. पहिले त्या नोट्स मला पहिल्यांदा हँड रिटन लिहावे लागतील, नंतर त्या टाईप करायला द्यावे लागतील, मग त्याची PDF तुम्हाला मिळेल. ठीक आहे. दररोज मी जसं जसं शिकवेन तसं नोट हँड रिटन करत जाईल. ओके. त्या नोट्स वाचलात, त्या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही. म्हणजे 60 पैकी कमीत कमी 50 प्रश्न नोट्स मधले असतील. 10 प्रश्न पडतील. मी असं म्हणत नाही की 60 पैकी 60 प्रश्न माझ्या नोट्स मध्ये पडतील. 60 पैकी 50 किमान प्रश्न माझ्या नोट्स मध्ये पडतील. समजा त्यातले तुमचे 10 प्रश्न जरी चुकले तर 40 प्रश्न तुम्हाला बरोबर येतील. आणि 60 पैकी तुम्ही 40 मार्क जर सोशल सायन्स मध्ये तुम्ही घेतले तर राहिलेल्या 90 पैकी तुम्हाला 50 मार्क घेणं अवघड आहे का? काहीच अवघड नाही. 90 मार्कला पात्र आहे. आपलं काही सेट नेट करायचं नाही, गोल्ड मेडल मिळवायचं नाही, आपल्याला फक्त पात्र व्हायचंय, क्वालिफाय व्हायचंय. 150 पैकी 90ला पात्र आहे, 60% पात्र आहे, 60% मार्क मिळवायचे. सर्व विषयात 60% मिळवण्यापेक्षा सोशल सायन्स मध्ये आपण थोडी जास्त मार्क मिळवूया. तर सोशल सायन्सचे तुम्ही विद्यार्थी आहेत ना, तुम्ही शिक्षक झाला, तू कोणत्या विषय शिक्षक होणार? आता यातले काही मराठीचे होतील, काही काही लँग्वेजचे पण असतील, काही मराठी विषय शिक्षक होतील, काही इंग्रजीचे होतील. ठीक आहे. काही हिंदीचे असतील, काही संस्कृतचे असतील, काही सोशल सायन्सचे असतील. सर तुम्ही काढलेली नोट्स कुठे मिळेल?
मी नोट्स मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवतो मी. आपला ग्रुप आहे, कम्युनिटी ग्रुप आहे, कम्युनिटी ग्रुपला पाठवली आहे. एक 2-3 दिवस फ्री मध्ये देतोय, नंतर ज्यांनी प्रवेश घेतील ना त्यांनाच मिळणार आहे बरं का. प्रवेशाचा संदर्भ मी सांगतो, आपला तास शेवटी प्रवेश कसा घ्यायचा ते पण सांगतो. फी पण तुम्हाला माहितच असेल, ती पण सांगतो. 2 ते 3 दिवसामध्ये आपलं ऍप डेव्हलप होते. बाकीचे सगळे नोट्स वगैरे तुम्हाला ऍपवरच मिळेल, व्हॉट्सअपवर वगैरे तुम्हाला नंतर शेअर काही होणार नाहीये. ठीक आहे, सगळं ऍपवर मिळेल तुम्हाला. 1-2 दिवसात आपला ऍप डेव्हलप होईल. हरीश लातूर अकॅडमी नावाचं ऍप आहे, ते डेव्हलप होईल. ओके, सगळ्या नोट्स सगळं तुम्हाला तिथंच मिळेल. ओके. आणि हो बघा, प्रत्येक गोष्ट जर फ्री दिली तर किंमत नसते. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला मोफत मोफत देत गेलो तर तुम्हाला किंमत नसते, तुम्ही सिरियसली करत नाही. जर तुम्ही काहीतरी 2 पैसे 3 पैसे दिले तर तुम्हाला त्याची किंमत राहते. ठीक आहे, त्यामुळे आपण फक्त जर तुम्हाला सोशल सायन्स करायचं असेल तर आपली फी आहे फक्त 700 रुपये. आणि जर तुम्हाला टीईटी पेपर सेकंडचे सगळे विषय करायचे असेल तर आपली फी आहे 2000 रुपये. 22 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला, म्हणजे 22 सप्टेंबर म्हणजे उद्याच, उद्यापर्यंत तुम्हाला त्याच्यावर 20% डिस्काउंट आहे. तुम्ही 1600 रुपये भरून, फोन पे करून, फी भरून ऍडमिशन घेऊ शकता. आणि समजा तुम्ही उद्या ऍडमिशन घेतलं नाही आणि आपलं ऍप लॉन्च झालं, ऍपमध्ये मात्र तो कोर्स जरी मी 1600 दिला तर त्याच्यावर तुम्हाला जीएसटी लागणार, त्यावर तुम्हाला इंटरनेट हँडलिंग चार्ज लागणार. ते पैसे मला मिळणार नाही, त्यावर ऑटोमॅटिक ऍप डेव्हलपरला ते पैसे जाणार. ठीक आहे, त्यावर ऍप डेव्हलप व्हायच्या आधी तुम्ही प्रवेश घेतला तर बरं होईल. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 10वा सर प्रश्न, टीईटी पेपर सेकंड मध्ये विचारलेला, राज्यशास्त्रावरचा. ओके. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश केले नव्हते, डॅश डॅश नमूद केले नव्हते. पुढचा प्रश्न काय आहे? अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते. ओके. पर्याय सांगतो, पर्याय पर्याय उत्तर सांगा मला. पहिला पर्याय हक्क, दुसरा पर्याय आहे कर्तव्ये, तिसरा पर्याय आहे जबाबदाऱ्या, चौथा पर्याय आहे बंधने. सांगा, चॅटबॉक्स उत्तर आहे, चॅटबॉक्स ओपन आहे. ठाकरे सर सांगा. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते. आता मला सांगा, अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे का रे? तर अमेरिकेची राज्यघटना अलिखित आहे. कशी आहे? अलिखित आहे. हा, ठीक आहे. मग अमेरिकेची जी राज्यघटना, मूळ राज्यघटना आहे, ठीक आहे, त्या मूळ, सॉरी सॉरी एक मिनिट, सॉरी चूक झाली माझ्याकडून. इंग्लंडची राज्यघटना जी आहे ती अलिखित आहे. आणि अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये फक्त 7 कलम आहेत. किती कलम आहेत? फक्त 7. 7 कलम आहेत, फक्त 7. ओके, 7 कलम आहेत. मग ह्या 7 कलमांमध्ये ज्यावेळेस अमेरिकेची राज्यघटना लिहिली त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये अमेरिकेचं सरकार कसं चालणार, त्यांचे नेमके अधिकार काय असणार, याच गोष्टी निश्चित होत्या. यामध्ये सुरुवातीला हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांच्यावर थोडंसं लक्ष दिलं होतं. ठीक आहे, परंतु जे अमेरिका आहे, अमेरिका या देशातले जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांनी कोणती कर्तव्य केली पाहिजेत, ती कर्तव्य मात्र या अमेरिकेच्या त्या 7 कलमामध्ये किंवा अमेरिकेच्या भू राज्यघटनेमध्ये नमूद नव्हते. ओके, त्यामुळे उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2, कर्तव्य. ओके, म्हणजे अमेरिकेमध्ये जी पहिली घटनादुरुस्ती झाली त्या अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, प्रेस स्वातंत्र्य, म्हणजे वृत्तपत्राचं स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य असे झाल्या. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 14वी घटनादुरुस्ती झाली, त्यामध्ये बऱ्याच व्याख्या दिल्या गेल्या. त्यामध्ये नागरिकांना समान संरक्षण असणारे, समान कायदे असणारे वगैरे वगैरे सांगितलं गेलं. ठीक आहे, आणि त्यामुळे अमेरिकेच्या जी मूळ राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये संविधानकर्त्यांनी काय केलं नव्हतं, तर कर्तव्य नमूद केलं नव्हतं. सर हे कुठून प्रश्न पडलाय? 11वी 12वी राज्यशास्त्र. ठीक आहे, तर काय अवघड प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपण 2021चे सर्व प्रश्न डिस्कस केलेत. आता तुमच्या काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही मला विचारा. माझ्याकडून जे सांगायचंय, जवळपास मी 2021चे सगळेच पंचायत, सॉरी, राज्यशास्त्रामध्ये सगळेच क्वेश्चन कव्हर केले, सगळेच प्रश्न मी सोडून घेतले तुमच्याकडून. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही बिनधास्त विचारा. माईक अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूट करायची मी संधी देतो. हा, विचारा तुम्ही. हा, योगिता मॅडम, काही विचारायचं असेल तर विचारा. लोकळे हो सर. सर. कोणत्या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत म्हणाले तुम्ही हा मगाशी? हा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके. हा, मागचे ठाणे, पालघर सगळेच आहेत ना. मुंबई शहर, मुंबई उपनगर हे दोनच नाही. 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा. ओके. हा, अजून काही डाऊट असेल तर विचारा. आणि सर, म्हणजे 6वी ते 10वी काय नाही, पर्यंत मध्ये बिनधास्त सगळे. विचारा. हे बघा, मला जर माहित असेल मी लगेच उत्तर देईन. मला जर माहित नसेल तर मी वाचून अभ्यास करून उत्तर देईन. हा, मला काही लाजून नाही वाटणार. म्हणजे तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला आणि जर मला ते नाही आलं तर ते मी कमी समजण्याचं काही कारण नाहीये.
हा, जर मी समोरचा प्रश्न विचारला, मला उत्तर जर नाही आलं, जर मी स्वतःला कमी समजत असेल किंवा मी काहीतरी फालतू उत्तर देत असेल, काहीतरी रागवत असेल, तर मी शिक्षक व्हायच्या लायकीचा नाहीये, मी शिक्षक होण्यासाठी पात्र नाहीये. हा, त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ठेवलेली आहे. ठीक आहे, विचारा बिंदास, तुमचे काही क्वेश्चन असले विचारा, आपल्या क्लास संबंधी असले विचारा, क्लास कसा चालेल त्या संबंधी असेल तरी सुद्धा विचारू शकतो. हा. सर हा, बोला. मग 6वी ते 10वी मग इतिहासचे आणि नागरिकशास्त्राचे पुस्तकं घ्यायचे का? का तुम्ही नोट्स देणार आहे तेच करायचे म्हणजे काय? मी तुम्हाला पीडीएफ शेअर करतो सगळ्यांना. ओके, पीडीएफ अ, 6वी ते 12वी सगळे पीडीएफ शेअर करतो मी तुम्हाला. तुम्ही प्रिंट काढून घ्या, कसं येईल. हा, तर पुस्तक विकत घ्या, पुस्तक विकत घेतलं परवडतं, पुस्तक स्वस्त अच्छा, मिळतं. आणि तुम्ही नोट्स 6वी ते देणार आहे 8वी ते पर्यंत ऑनलाईन का? 8वी म्हणजे पर्यंत पीडीएफ पुस्तक मिळणार स्वरूपात नाही. का? ग्रंथालयात वगैरे बघा, जुन्या ग्रंथालयात वगैरे बघा, शाळेच्या ग्रंथालयात वगैरे मिळतील तुम्हाला. हम्म. कारण आता बाहेर दुकानात मिळत नाहीत ना, आता स्कूल नववी मधनच दहावीचे मिळणार. मिळतात की, 9वी 10वी 11वी 12वी मिळतात. आणि शाळेचे ग्रंथालय आहेत ना, तुमच्या आसपास जी कोणती शाळा आहे, त्या शाळेला व्हिजिट करा. शाळेच्या ग्रंथालयात जुने पुस्तक पडलेले असतात, किंवा जे जुने विद्यार्थी आहेत, समजा 9वी लागलेत 8वी लागलेत, त्याच्याकडे जुने पुस्तक असतात, जुने पुस्तक घ्या ना, जुने पुस्तक पण चालतील. आणि तुम्ही ते नोट्स देणार आहे ते म्हणजे पीडीएफ स्वरूपातच ना? हो, पीडीएफ स्वरूपात आहे. मी कसं करणार आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला प्रत्येक 6वी ते 12वी पूर्ण अनालिसिस करून देणार आहे. हा, प्रत्येक घटकाचं. ओके. मग त्यातलं जे मी हायलाईट केले ते त्याच मी नोट्स उचलणार आहे पुन्हा. ज्यावेळेस मी ओके तुम्हाला सर. घेईल ना, त्यावेळेस तुम्ही रिटर्न नोट्स घेऊ शकता फास्टली. जर तुमच्याकडे पुस्तक असेल, समजा मी जे पुस्तक घेतो पीडीएफ मी तुम्हाला शेअर केली, ती पीडीएफ तुम्ही हा. प्रिंट करून घेतली, किंवा तुम्ही जुनं जुनं कोणतेही पुस्तक घ्या ना तुम्ही. ग्रंथालय बघा, शाळेच्या ग्रंथालय बघा, शाळेच्या ग्रंथालयात तुम्हाला जुनी पुस्तक मिळून जातात, 100% मिळतात. किंवा रद्दीच्या दुकानात बघा, रद्दीच्या पुस्तकाच्या दुकानात सुद्धा पुस्तकं मिळतात. रद्दीचे दुकान असतं बघा मोठ्या सिटीमध्ये, रद्दी घेतात ते विकत, म्हणजे ते पुस्तक विकतात रद्दीत आलेली. तर रद्दीच्या दुकानात सुद्धा तुम्हाला पुस्तक मिळून जातात. कळालं ओके. का? पीडीएफ पेक्षा हार्ड कॉपी पुस्तक घ्या, हार्ड कॉपी. हार्ड कॉपी वाचायला चांगलं फास्ट वाचता येतं. ओके. ओके सर. ओके. अजून काही डाऊट असेल तर विचार. लोकळे सर, काही डाऊट आहे, काही प्रश्न आहे का लोकळे सर? नाही सर, नाही नाही, काय नाही राव. कसं वाटलं सर आजचं मार्गदर्शन? एकदम छान वाटलं सर. अच्छा. लेट झालो थोडस जॉईन मी. हा, नाही, दररोज होत जा जॉईन. हो सर, हो. तुम्हाला लिंक पाठवतो मी पर्सनली. शिल्पा मॅडम, कसं वाटलं आजचं तुम्हाला तास? छान सर. ओके. शिल्पा मॅडम, मग पेमेंट करून घ्या बरं का. ओके, हो सर. उद्यापर्यंत करून घ्या. ओके, आपण थांबूया. सर आजचे सगळे लेक्चर छान झाले. थँक्यू. याचं रेकॉर्डिंग पण आहे, रेकॉर्डिंग युट्यूबला अपलोड होतील 11 वाजेपर्यंत सगळे, आजचे ते ओके. लेक्चर. तुमचे जे क्लासमेट आहेत त्या क्लासमेटला ते युट्यूबचे व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे. आणि ओके. आपला हे काही कमर्शियल क्लास नाहीत बरं का. ते इग्नाइट अकॅडमी वगैरे येते ना, ते कमर्शियल, ते 500 500 1000 1000 विद्यार्थी ऍट अ टाइम घेतात. आपल्याला काय 10 20 50 काय येतील ते येतील विद्यार्थी, प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देऊन शिकवायचे आपल्याला. तेव्हा 100% रिझल्ट भेटणार आहे आपल्याकडे. ठीक आहे. सर आणि इंग्लिश पण तुम्हीच घेणार आहेत का? नाही, इंग्लिश मी नाही घेणार. इंग्लिशला प्राध्यापक आहेत दुसरे. इंग्लिशला प्राध्यापक दुसरे आहेत, मानसशास्त्राला दुसरे आहेत. मराठीला सुद्धा काही टॉपिक दुसरे प्राध्यापक घेणार आहेत, मराठीचे सुद्धा काही टॉपिक, मॅथचे सुद्धा काही टॉपिक दुसरे प्राध्यापक घेणार आहेत. ओके. आहेत. टीम तुम्ही आहे, छान टीम आहे. शिकवता म्हणून विचारलं. नाही नाही नाही, इंग्लिशला दुसरे आहेत, दुसरे प्राध्यापक आहेत. टीम असणार आहे माझ्यासोबत, मी एकटाच नाही. मॅथ ते मी एकटा शिकवणार आहे, मॅथला सुद्धा मी दुसरे प्राध्यापक आणणार आहे. ठीक आहे. आज सुरुवात आहे ना, सुरुवातीला किती ऍडमिशन होतात, किती विद्यार्थी, त्याशिवाय मी दुसऱ्यांना इन्व्हाइट नाही करू शकत ना. दुसऱ्या प्राध्यापकाने इन्व्हाइट केलं, ऍडमिशन 2 आणि 3 झाले, मग कसं करायचं? त्यामुळे सुरुवातीला मीच घेतोय, प्राध्यापक आहे दुसरं ते येणार आहे. ओके, ठीक आहे, आपण थांबूया. एंड करतोय मी क्लास.